या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार आणि अत्याधुनिक सुविधा। पत्ता प्लॉट नंबर 261-35 पाच्छापेठ अशोक चौक स्टेट बँकेच्या मागे सोलापूर। सोलापूरच्या पाणी टंचाईचे गंभीर वास्तव। शहराला किती पाणी आवश्यक आणि NTPC किती वापरते? महाराष्ट्रातील औद्योगिक, व्यापारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे। मात्र या शहरासमोर गेल्या अनेक दशकांपासून उभे असलेले सर्वात मोठे संकट म्हणजे पाणी टंचाई। दरवर्षी उन्हाळा सुरू होताच सोलापूरकरांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतो। अनेक भागांमध्ये 8-10 दिवसांनी पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते। ग्रामीण भागात परिस्थिती तर आणखीन गंभीर बनते। सोलापूर शहराचा प्रमुख जलस्रोत म्हणजे उजनी धरण। मात्र वाढती लोकसंख्या, अपुरा पाऊस, हवामान बदल, वाढते शहरीकरण आणि औद्योगिक वापर यामुळे उपलब्ध जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे। त्यामुळे आज सोलापूरकरांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, भविष्यातील जलसुरक्षा कशी सुनिश्चित करायची। सोलापूर शहराची लोकसंख्या सुमारे 12 लाखांच्या आसपास पोहोचली असल्याचा अंदाज आहे। विविध अहवालानुसार शहराची सध्याची दैनंदिन पाण्याची गरज अंदाजे 240 ते 250 मिलियन लिटर प्रतिदिवस इतकी आहे। मात्र प्रत्यक्ष उपलब्ध पाणी पुरवठा अनेकदा यापेक्षाही कमी पडतो। दरम्यान नुकत्याच पूर्ण झालेल्या उजनी सोलापूर समांतर पाईपलाईन प्रकल्पाची क्षमता सुमारे 170 मिलियन लिटर असल्याचे सांगितले जाते। दुसरीकडे सोलापूर येथील NTPC सुपर थर्मल पॉवर स्टेशनसाठीही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो। विविध तांत्रिक कागदपत्रे आणि पर्यावरणीय अहवालानुसार या प्रकल्पासाठी अंदाजे 90 ते 100 मिलियन लिटर पाण्याची आवश्यकता असू शकते। काही अहवालांमध्ये हा आकडा सुमारे 96 मिलियन लिटर इतका नमूद करण्यात आला आहे। थर्मल पॉवर प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कूलिंग टॉवर प्रणालीसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते। यामुळेच नागरिकांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो, जेव्हा शहरातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, तेव्हा औद्योगिक वापरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर ताज्या पाण्याचा वापर का? मात्र या प्रश्नाकडे केवळ भावनिक किंवा संघर्षाच्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरणार नाही। NTPC हा देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे। उद्योग, रुग्णालय, शेती आणि दैनंदिन जीवनासाठी वीज अत्यावश्यक आहे। त्यामुळे उद्योग विरुद्ध जनता असा संघर्ष उभा करण्याऐवजी संतुलित आणि शाश्वत जलव्यवस्थापन हा मार्ग स्वीकारणे अधिक आवश्यक आहे। आज जगभरातील अनेक थर्मल पॉवर प्रकल्पांमध्ये धरणातील ताज्या पाण्याऐवजी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर सुरू आहे। सोलापूर महानगरपालिका आणि NTPC यांनी संयुक्तपणे ट्रीटेड वेस्ट वॉटर रियूज प्रकल्प उभारल्यास उजनी धरणावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो। शहरातील सांडपाणी प्रक्रिया करून औद्योगिक वापरासाठी उपलब्ध केल्यास नागरिकांसाठी अधिक ताजे पाणी राखून ठेवणे शक्य होईल। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दरम्यान काही वर्षापूर्वी राज्य नेतृत्वानेही थर्मल पॉवर प्रकल्पांच्या पाणी वापराबाबत चिंता व्यक्त केली होती। काही अहवालांमध्ये त्या काळात NTPC सोलापूर प्रकल्पाचा पाणी वापर शहराच्या वापराशी तुलना करून चर्चेत आला होता। याशिवाय आधुनिक कूलिंग टॉवर तंत्रज्ञान, वॉटर रिकव्हरी सिस्टीम, झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रणाली आणि पुनर्वापर तंत्रज्ञान वापरल्यास औद्योगिक पाणी वापरामध्ये लक्षणीय बचत होऊ शकते। भविष्यात मोठ्या उद्योगांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे धोरणात्मकदृष्ट्या अनिवार्य करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते। सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतही सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे। शहरातील जुन्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर गळतीमुळे पाणी वाया जाते। विविध अभ्यासानुसार अनेक शहरांमध्ये 25 ते 40% पाणी गळतीमुळे नुकसान होते। स्मार्ट वॉटर मीटरिंग, डिजिटल मॉनिटरिंग आणि आधुनिक वितरण प्रणालींचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी बचत होऊ शकते। पाणी हे केवळ नैसर्गिक संसाधन नसून सार्वजनिक आरोग्य, शेती, उद्योग आणि मानवी जीवनाचा मूलाधार आहे। त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा केवळ राजकारणाचा विषय नसून भविष्यातील पिढ्यांच्या अस्तित्वाशी संबंधित प्रश्न आहे। महाराष्ट्र शासनाने सोलापूर जलसुरक्षा मिशन स्थापन करून पुढील 25 वर्षासाठी वैज्ञानिक आराखडा तयार करावा। या आराखड्यात पुढील बाबींवर भर दिला जावा: उद्योगांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर, NTPCसाठी पर्यायी जलव्यवस्था, उजनी धरणावरील ताण कमी करणे, शहरातील पाईपलाईन गळती नियंत्रण, शहर रस्तीय रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण, दुष्काळातील आपत्कालीन जलनियोजन, स्मार्ट जलव्यवस्थापन तंत्रज्ञान। आज सोलापूर समोर मोठे आव्हान आहे, मात्र हे संकट संधीत रूपांतरित करण्याची क्षमता देखील शहरात आहे। योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग प्रशासन समन्वय आणि जनसहभाग यांच्या मदतीने सोलापूर महाराष्ट्रातील आदर्श जलव्यवस्थापन शहर बनू शकते। सोलापूरकरांना संघर्ष नको आहे, त्यांना शाश्वत उपाय हवे आहेत, कारण पाणी वाचविणे म्हणजे भवितव्य वाचवणे होय। डॉक्टर सूर्यप्रकाश आरकोटे, सोलापूर। पूर्व भागातील अत्यंत माफक दरात सेवा देण्यासाठी डॉक्टर लता मंजुनाथ पाटील व डॉक्टर मंजुनाथ द्यावया पाटील यांची मितांशू शुभम फर्टिलिटी अँड IVF टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। येथे कमी खर्चात योग्य उपचार,
आमच्या येथे स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे, गर्भनलिका बंद असणे, स्त्रीबीज तयार न होणे, गर्भाशयाच्या समस्या, पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे, शुक्राणू नसणे, लैंगिक समस्या यावर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला आणि तसेच IUI, IVF, ICSI, FET, क्रायोप्रिझर्वेशन, हिस्ट्रोस्कॉपी, लॅप्रोस्कॉपी, सोनोग्राफीची सोय आणि उपलब्ध सुविधा. बाळंतपणाची सोय, नॉर्मल सीझर, शासनमान्य गर्भपात केंद्र, कुटुंब नियोजन केंद्र, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी, सोनोग्राफीची सोय, लॅप्रोस्कॉपिक सर्जरीज, वंध्यत्व निवारण केंद्र, IVF सेंटर, हाय रिस्क प्रेग्नन्सी उपचार, नेत्ररोगांवर उपचार, स्विस मेड फेको मशीन, नवजात अर्भकाचे व लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांवर विशेष उपचार, डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, काचबिंदू, नासूर यांवर उपचार, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ROP स्क्रीनिंग, बुबुळांशी संबंधित आजारांवर उपचार आणि शुभम मेडिकलमध्ये प्रत्येक मेडिसिनवर डिस्काउंट. मितांशू शुभम फर्टिलिटी सेंटर येथे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या आणि निरोगी राहा. पत्ता प्लॉट नंबर 261 आणि 35, पाच्छा पेठ, अशोक चौक, स्टेट बँकेच्या मागे, सोलापूर. फोन नंबर 0217 3552 659. मोबाईल नंबर 90 28 34 37 14.